सभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मतांची चोरी करून विजय मिळवल्याचा आरोप केला आणि यावेळी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभेचं उदाहरण दिलं होतं। त्यानंतर आता कामठी विधानसभा मतदारसंघात असंख्य बोगस मतदारांना शोधून काढल्याचा दावा काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुरेश भोयर यांनी केला। गुमथळा जिल्हा परिषद सर्कलमधील मतदारांच्या घरोघरी जाऊन शोध घेतला असता गुमथळा, महालगाव, आसोला या मतदान केंद्रावरील शेवटच्या टप्प्यात नोंद झालेले 1200 मतदार हे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर राहतच नसल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। याचा आढावा घेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मतदार याद्यांचा घोळ समजून घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। संपूर्ण कामठी मतदारसंघामध्ये जेवढे 500च्या जवळपास बूथ होते, प्रत्येक बूथचा आमच्यापाशी फिगर्स आहे। कोणत्या बूथवर किती मतदान वाढलं, कोणते वोट बोगस आहे याची पूर्ण आयडेंटिफाय त्या ठिकाणी केलं। आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जो आरोप केला आहे तो चुकीचा आरोप नाही। आमच्यापाशी एनालिसिस आहे, फिगर आहे। ज्या हे आपला महालगाव सर्कलमध्ये येतो यात 1200च्या जवळपास मतदार त्या ठिकाणी वाढ केली, फक्त लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 22,000च्या एका नगरपंचायतमध्ये 5-5 हजार त्या ठिकाणी मतदार वाढली आहे। आणि हे मतदार फक्त ऑनलाईन त्या ठिकाणी नोंदणी झाली आहे, फक्त आयडी प्रूफच्या भरोश्यावर। निवडणूक प्रोसेस झाल्यानंतर 3-4 वेळा मिटिंगा घेतल्या आणि रपकन सांगायचे की 5,000 मतदार वाढले, 4,000 मतदार वाढले। माझ्या सर्कलमध्ये जवळपास 1200 ते 14 बोगस मतदार आहेत आणि हे असे मतदार आहेत की मतदार त्या गावामध्ये आहेच नाही, त्यांचा आता पत्ताच नाही। मी स्वतः त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्या गावामध्ये जाण्याचा ॲनालिसिस केला, तर ते कुठेही आढळले नाही। ते राहतात कुठे, कुठले आहेत, काय आहेत त्यांचं काही माहीत नाही। हे हिंदी भाषिक आहेत, जवळपास मॅक्झिमम हिंदी भाषिक लोक आहेत, मजूर वर्ग आहेत। कारण माझा जो मतदारसंघ आहे हा इंडस्ट्रियल बेल्ट आहे आणि या इंडस्ट्रियल बेल्टमध्ये अनेक परप्रांतीय मजूर त्या एरियामध्ये राहतात। अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतरही तुम्ही जर का मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करत असाल तर ही लोकशाहीचं तर एकदा हननच आहे।